धक्कादायक बातमी. जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार केला गेलाय. तब्बल 1.5 वर्षानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. लोणावळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यामध्ये ही घटना घडली असून जन्मदात्या पित्यानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत. अविनाश, नेमकी ही घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, समोर आलेली आहे. काय नेमकी कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच जगदीश, खरं तर पुण्याला जे आहे आपण माहेरघर म्हणतो. पुण्याची ओळख ही माहेरघर, विद्येचे माहेरघर म्हणून आहे. परंतु या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर अतिशय क्रूर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज लोणावळ्यामधून अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे. जन्मदात्या पित्याने जे आहे आपल्या अल्पवयीन मुलीवर जे आहे अत्याचार करण्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे. ही खरं तर 1-1.5 वर्षापूर्वीची घटना आहे. परंतु ज्या वेळेस ही घटना आपल्या पित्याने केली होती त्यानंतर जी ही मुलगी आहे ती दहशतीखाली होती. त्यामुळे तिने ही घटना जी आहे ती कुणालाही सांगितली नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांपासून ज्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत त्यामुळं ही मुलगी जी आहे ती समोर आलेली आहे आणि हिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खरं तर हे कुटुंब जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहिलं होतं. परंतु काही कारणास्तव जे आहे लोणावळ्यामध्ये हे कुटुंब कामासाठी आलं होतं आणि त्या दरम्यान जी आहे ही घटना घडलेली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पथक अटक करण्यासाठी जे आहे ते या आरोपीच्या मागावर पाठवण्यात आलेलं आहे. जगदीश, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद. तर पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार केला गेलाय. या पित्याकडून गेले काही दिवस हे अत्याचार सुरू होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या संदर्भात आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. हा सध्या फरार आहे नराधम बाप. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार गेले अनेक दिवस सुरू होता. हा प्रकार समोर आल्यानंतर हा नराधम फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.